चला मंडळी, या सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत असा उपीट बनवायचा आहे। तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 2 वाटी रवा छान खमंग भाजून घेतला लालसर होईपर्यंत। नंतर एका पॅनमध्ये तेलाची किटली अशी पलटी केली, छान तेल तापू दिलं आणि नंतर त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाणे लो फ्लेमवरती खूप खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। ते भाजल्याच्या नंतर एका साईडला केले, नंतर मोहरी टाकली, मोहरी तडतडू दिली, त्यानंतर जिरं आणि मिरची टाकली, ते सुद्धा छान परतून घेतलं। त्यानंतर कांदा टाकला, कांदासुद्धा छान परतला, त्यानंतर कढीपत्ता, टमॅटो आणि हे सुद्धा छान परतून घेतलेलं आहे मऊ होईपर्यंत। जेवढा रवा होता त्याच्या दुप्पट पाणी छान असं उकळून घेतलं। त्यानंतर याच्यामध्ये टाकलेले आहेत आपण मटार आता अवेलेबल होते म्हणून टाकले, ते सुद्धा छान मऊ होऊ दिले, एक वाफ आणली आणि त्याच्यानंतर जो रवा भाजून घेतलेला होता तर तो त्याच्यामध्ये टाकून तो सुद्धा छान मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर गोडव्यासाठी। हे सुद्धा जिन्नस सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं खूप छान असं, आणि नंतर त्यामध्ये ओतायचं आहे गरम केलेलं पाणी गरमच ओतायचं आहे। गरम पाणी ओतल्याने रवा छान फुलून येतो, तर त्यासाठी मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे आणि हे सुद्धा छान मिक्स केलेलं आहे। आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक वाफ आणायची आहे। आणि तुम्ही बघू शकता सगळं पाणी ह्याच्यात मुरलेलं आहे आणि तो थोडा कोरडा झालेला आहे, म्हणजेच तो छान शिजलेला आहे। तर त्याच्यामध्ये नंतर मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। आता कोथिंबीरीचा वास त्याच्यामध्ये उतरायला हवा आणि ती कोथिंबीरीचा हिरवेपणा पण जाणवायला हवा, तर त्यासाठी मी पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि 1 मिनिटभर वाफ काढून घेतली। छान असा मऊ लुसलुशीत आपला उपमा तयार झालेला आहे, खूप टेस्टी झालेला। तर तुम्हीसुद्धा असा ट्राय करा। आता आम्ही पण नाश्ता करणार आहोत, तर तुम्हीसुद्धा या नाश्ता करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। बाय।